झी 24 तास एक पाऊल पुढे। अजय देवगणचा हिम्मतवाला, आजचा दिवस माझा, नवरा माझा भावरा आणि ड्रॅक्युला हे सिनेमा नुकतेच प्रदर्शित झाले। पाहुयात प्रेक्षकांनी या चित्रपटांना कशी पसंती दिली आहे। हिम्मतवालाच्या रिमेकला प्रेक्षकांनी पसंती देत ताकियो ताकी म्हणत फर्स्ट डे फर्स्ट शोला 60% इतकं ओपनिंग दिलंय। माल पुराना लेकिन पॅकेज नया असल्यानं त्याला दिग्दर्शक साजिद खाननं दिलेला तडका प्रेक्षकांना भावलाय। अजय देवगण आणि तमन्नाच्या जोडीनं देखील प्रेक्षकांना नाचायला भाग पाडलं असंच म्हणावं लागेल। एक्टिंग अच्छी अजय देवगन की बहुत, अच्छा, और कॉमेडी परेश रावल की। बाकी स्टोरी के बारे में बात करिए। स्टोरी भी अच्छी है। पिछली वाली हिम्मत वाला से अगर देखा नो यू कैन कंपेयर दैट, वो अलग है ये अलग है, मतलब दोनों में बहुत फर्क है। गाने ठीक है, ठीक है, लेकिन कहानी उतनी दमदार आपको नहीं, कहानी ओल्ड स्कूल ही है और उतना ज्यादा वो जैसे हाइप दे रहे थे मूवी को उतना ज्यादा नहीं है। सो मतलब 2.5 स्टार गिव यू। बहुतांश सिनेमांमध्ये कायमच राजकारणाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे, पण राजकारणाची सकारात्मक बाजू दाखवणारा आजचा दिवस माझा प्रेक्षकांना भावला। अभिनेता सचिन खेडेकरनं साकारलेला मुख्यमंत्री आणि भ्रष्ट सनदी अधिकारी साकारणाऱ्या महेश मांजरेकरची ऑन स्क्रीन जुगलबंदी पाहण्यासारखी आहे। या सिनेमाला फर्स्ट डे फर्स्ट शोला 55% ओपनिंग मिळालं। सत्ताधारी विरोधक सगळ्यांच्या फायलींवर भराभर सह्या होतात, तेव्हा पात्रतेचे निकष कुठे? खूप छान, आणि खरंच ज्यांना पॉलिटिक्सची आवड आहे आणि मला असं वाटतं की तरुण पिढीने तर खरंच बघण्यासारखं आहे। ओव्हरऑल खूप छान आहे, अक्षरशः खुर्चीला खेळून बसण्यासारखं आहे। तर नवरा माझा भावराला जेमतेम 35% ओपनिंग मिळालं। पिक्चर खूप छान आहे, कॉमेडी आहे आणि बघायला सुद्धा खूप सुंदर आहे। आनंद वाटला, पहिले खूप छान करमणूक आली, धमाल झाली। तर ऑस्कर विनिंग 3D ड्रॅक्युलाला प्रेक्षकांनी पसंती दिली, कारण एकूणच या सिनेमातील स्पेशल इफेक्ट्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात। थ्री असल्यानं या सिनेमातील थरार जवळून पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांना सुखावून जातो। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।